श्री कोटलिंग प्रतिष्ठान संचलित न्यू इरा पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज चिखलठाण व समस्त ग्रामस्थ चिखलठाण यांच्या संयुक्त विद्यमानं भारतीय क्रिकेट संघातील दिग्गज क्रिकेट खेळाडूंचे प्रशिक्षक तसंच द्रोणाचार्य पुरस्कार विजेते व शिवछत्रपती पुरस्कार विजेते दिनेश लाड यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ संपन्न झाला। यावेळी व्यासपीठावर यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश उर्फ भाऊ करे पाटील, चिखलठाण 1 च्या सरपंच धनश्री गलांडे, चंद्रकांत सरडे, राजेंद्र बारकुंड, उद्योजक किरण डोके, माजी उपसभापती दत्तात्रय सरडे, डॉक्टर ब्रिजेश बारकुंड, सुधीर पोळ, नवनाथ भानवसे, मकाई सहकारी साखर कारखाना संचालक दिनकर उर्फ नाना सरडे, विनय सोपटे, विश्वजित तारू, वीरेन कुलकर्णी, गजेंद्र पोळ आदी उपस्थित होते। दीप प्रज्वलनानं कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाचं प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ब्रिजेश बारकुंड यांनी केलं। दरम्यान प्रशालेचा विद्यार्थी वनराज पोळ या ग्रामीण भागातील विद्यार्थ्याला दिनेश लाड यांनी विद्यार्थ्याचा खेळ पाहून दत्तक घेतलं। यावेळी मान्यवरांचा संस्थेच्या वतीनं सन्मान करण्यात आला। दिनेश लाड यांचा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर ब्रिजेश बारकुंड व समस्त ग्रामस्थ आणि मान्यवर यांच्या वतीनं सन्मान करण्यात आला। यशकल्याणी सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष गणेश करे पाटील यांनी करमाळा तालुक्याच्या वतीनं त्यांना मानपत्र देऊन सन्मानित केलं। यावेळी द्रोणाचार्य पुरस्कार विजेते क्रिकेट प्रशिक्षक दिनेश लाड संबोधित करताना म्हणाले, मुलांच्या भवितव्याचा निर्णय घेताना पालकांनी स्वतःची मते किंवा अपेक्षा त्यांच्यावर लादू नयेत। प्रत्येक मुलाची आवड, क्षमता व कष्ट करण्याची तयारी ओळखून त्याला त्याच्या क्षेत्रात प्रोत्साहन दिल्यास तो विद्यार्थी निश्चितच यशस्वी होऊ शकतो, असे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी विशेष अधोरेखित केलं। यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त करताना करमाळा तालुक्यातील चिखलठाण सारख्या ग्रामीण भागात असणाऱ्या तसंच दर्जेदार शिक्षण देणाऱ्या न्यू इरा स्कूलची विशेष प्रशंसा केली। या प्रसंगी महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल श्रावणी राऊळ या विद्यार्थिनीचा दिनेश लाड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संकेत खाडे यांनी केलं। प्रमोद हराळे यांनी आभार प्रदर्शन केलं। कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांनी मेहनत घेतली। सानिका वेंगणकर, आपली सिंधुनगरी न्यूज।